श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले याबद्दलची कथा ऐकणार आहोत. एका प्रसंगात भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय प्रत्येकांना अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामी कृपेचा कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही, तर खुद्द स्वामींचा शुभाशीर्वाद आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती परंपरांनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले. झाले असे की कोणाळी गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. दिवसभर चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींनी फलाहार ग्रहण केला. मात्र इतरांच्या भोजनांचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कुणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल असे वाटत नाही, म्हणून तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढवून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना पूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. स्वामी समर्थांची शिकवण, मीपणाचा पराभव करा. स्वामी समर्थांमुळे अहंकार झालेल्या एका व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्या व्यक्तीला उपदेश करतानाच स्वामीजींनी उपस्थितांनाही मोलाचे मार्गदर्शन केले. काय घडले नेमके, काय म्हणाले स्वामी, तर जाणून घेऊया. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचा पूर्णावतार होते. ही बाब सर्वश्रुतच आहे. स्वामी समर्थांनी आपल्या कृतीतून लोकांना दृष्टांत देऊन समाजाला अनेक शिकवणी दिल्या. स्वामी समर्थांचे उद्देश समाजाला नेहमीच चांगली दिशा देणारे ठरले. स्वामी समर्थांनी मीपणाचा पराभव करण्याची शिकवण एका व्यक्तीला दिली. घडलेल्या घटनेचे सर्वच जण आश्चर्यचकित झाले. नेमके काय घडले. एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होत असे. सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत असत. एके दिवशी हिराबाई नावाची एक बाई मंदिरात आली आणि मंदिराच्या पायरीवर कीर्तनाकडे पाठ करून रामाचे नामस्मरण करत बसली.
कीर्तन संपल्यावर हिराबाईला कीर्तनकार विचारतात की तुम्हाला आमचे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का? हिराबाई थोड्या अफटकळपणे म्हणतात की या मोठ्या गोष्टी मला समजत नाहीत, ऐकू आल्या तरी मनापर्यंत पोहोचत नाहीत. आम्हाला आमच्या स्वामींच्या साध्या व सरळ गोष्टी आवडतात. एवढ्यात दुसरी व्यक्ती तिथे येते आणि कीर्तनकारांना म्हणते की तुम्ही या बाईशी वाद घालू नका. या सर्वांना त्या स्वामींनी वेड लावले आहे. हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहेत. तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेने शास्त्रात त्यांचा पराभव करावा. हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात. तो विद्वान कीर्तनकार स्वामींना तत्त्वज्ञानाचे अनेक प्रश्न विचारतो. स्वामी म्हणतात की अरे, या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत, आम्ही काय पुराण वाचतो का? अशी विचारणा करून स्वामी वामकुक्षीसाठी निघून जातात. काही वेळानंतर एक साप येऊन कीर्तनकारांना दंश करतो. योगायोग म्हणजे गावातील मांत्रिक वैद्य गावात नसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वामीजीच आता कीर्तनकाराचे प्राण वाचू शकतात. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून तो कीर्तनकार आपला ताठा सोडतो आणि स्वामींना शरण येतो. अरे, आम्ही काय करणार? आम्ही वेद पुराण थोडेच वाचले आहेत, आम्हाला काय कळते तत्त्वज्ञानाबद्दल? असे प्रश्न विचारत स्वामी कीर्तनकाराची फिरकी घेतात. मात्र विषामुळे कीर्तनकाराला प्रचंड वेदना होत असतात. स्वामीजी, काही पण करा, पण मला वाचवा. विषामुळे खूप वेदना होत आहेत. जशी दिव्यात काजळी असते तसंच मान लौकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठायी अभिमान तर असणारच, असे कीर्तनकार स्वामीजींना म्हणतात. स्वामी एक ताट मागवतात आणि कीर्तनकाराला सर्पदंश झालेला पाय त्यात ठेवायला सांगतात. स्वामींची केवळ नजर पडताच आपोआप विष बाहेर पडू लागते. सर्व विष शरीरातून बाहेर पडल्यावर कीर्तनकारांना हायसे वाटते. ते स्वामींसमोर नतमस्तक होतात. ज्ञान श्रेष्ठ असते, पण थोडे ज्ञान मिळाल्यावर भाविकांना नडू नये. ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने ईश्वराची उपासना करावी. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनही गोष्टी मनुष्याला ईश्वराकडे नेतात. ज्याला जी वाट सोयीस्कर वाटते त्यांनी ती वाट पत्करावी, असा उपदेश स्वामी उपस्थितांना करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कडेपठावरील स्वामी समर्थांची आकृती पाहिली आहे का तुम्ही? जेजुरीपेक्षा इथं पोहोचणं थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल यात शंका नाही. श्री क्षेत्र जेजुरी येथील याच कडेपठावर मुख्य शिवलिंगावर हळदीने स्वामींची आकृती आणि नाव साकारून पूजा करण्यात आली. जेजूरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे. याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का असं विचारल्यावर मात्र हे काय नवीन अशी भावना दिसते. त्यामुळे जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाच हवं. जेजुरीपेक्षा इथे पोहोचणं थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल यात शंका नाही. श्री क्षेत्र जेजुरी येथील याच कडेपठावर मुख्य शिवलिंगावर हळदींनी स्वामींची आकृती आणि नाव साकारून पूजा करण्यात आली. पठारावरील निवांत दर्शन जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडेपठारावरील देवाच्या आद्यस्थानी तुलनेनं निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय झाली होती. अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत जेजुरगडाच्या मागच्या बाजूने अवघड डोंगरवाटा पार करत कडेपठारावर जाण्याचा मार्ग होता. आता देवस्थान समितीने पायऱ्यांचा अधिक सोपा आणि गडावर जलद घेऊन जाणारा मार्ग केला आहे. त्यामुळे कडेपठारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येतही वाढ झाली होती. मात्र करोना विषाणूने धारण केलेल्या अकरा स्वरूपामुळे 2 वर्षापासून सर्वच देवस्थानावर भाविक गर्दी करू शकत नाही आणि आपल्या देवांचे दर्शन देखील घरबसल्या घ्यावे लागत आहे. जेजुरी गडाची पौराणिक कथा मणी आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. सर्वसामान्यांसह ऋषीमुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली. सर्व योगी मुनींना वाचवण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला, अशी कथा. मार्तंड भैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले आणि कडेपठारावर त्यांचा वध केला. म्हणून खंडोबा हे नाव, तर म्हाळसेचा कांत नवरा म्हणून म्हाळसा कांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी
अशी नावे प्रचलित असल्याचे सांगण्यात येते. मूर्तीचे स्वरूप: या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा असे 3 भाग आहेत. गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या उजव्या बाजूला मणी आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर देवळीसमोरील जमिनीवर 2 स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंग आहेत. त्याशिवाय खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत. याच कडेपठारावर असलेल्या खंडोबाच्या लिंगावर स्वामींची देखणी आकृती साकारण्यात आली आहे. ही आकृती हळदीने साकारण्यात आली असून स्वामी असे नाव देखील लिहिण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.